नमस्कार. आजची परिस्थिती पाहून किती वाईट वाटत आहे. राजनीती ही राजनीती सुखाची नाही रे बाळांनो. उच्च शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही लढताय, पण तुमच्या लढण्याला आज सरकार सहाय्य करत नाही. आज लोक अध्यात्म कमी समजतात आणि राजनीती खूप श्रेष्ठ समजतात. राजनीती पिढ्यांना तारत नाही, पण अध्यात्म मात्र आपल्या 42 पिढ्यांना तारते. म्हणून अध्यात्म पण असावा आणि संसार पण असावा, दोन्ही गोष्टी असाव्या. एक धरलं तर एकाचे आपण एकाला धरलं तर एकाचेच होऊ, पण अनेकाला धरले तर आपण कधी एकाचे होऊ शकत नाही. म्हणून आपण अध्यात्म सुद्धा जपलं पाहिजे, कारण हे सगळं जे काही घडतंय आदिशक्तीची माया आहे. आणि ही माया अशी आहे की ते ज्ञानाशिवाय सद्गुरूशिवाय कधी कळणारच नाही आहे. जे वाटतं ते आपल्याला सत्य वाटतं, पण वस्तुस्थिती हे सत्य काहीच नाही. ही सगळी आदिशक्तीची माया आहे की मनुष्य संसारात असा गुरफटून जातो की स्वची ओळख करायची सोडतो आणि ह्या मिथ्या संसाराला माझं 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 करून मरत असतो. आणि अशा मृत्यूला स्वयं जबाबदार असतो. म्हणून स्वची ओळख करून परमार्थ करावा आणि संसार पण करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा. हेच आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी संसारात राहत असताना आपलं जीवन कसं जगावं आणि आपल्याला काय करायचं हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण ही लोकात मिळवलेलं इथंच राहणार आहे, पण मात्र आपण केलेली कर्म आपला पाठलाग किती जन्मापर्यंत करतील हे सांगता येत नाही. म्हणून आपण सर्वांनी परमेश्वराला धरून जे संसारात करायचं कार्य ते करावे. आणि एवढीच प्रार्थना की हे परमेश्वरा ह्या लेकरा बाळांना त्यांच्या मनासारखं घडू दे, त्यांना शिक्षण चांगलं मिळू दे, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होऊ दे. खूप वाईट वाटलं जेव्हा जंतर मंतरवर दिल्लीमध्ये पाहिलं की अशी बाळं मारतायत, इतके क्रूरपणे पोलीस मारतायत. असं आई म्हणून बरं वाटत नव्हतं, दुःख होत होतं. आणि ह्या ठिकाणी गुरु म्हणून सुद्धा एक वाईट असं वाटत होतं की परमेश्वरा तुझ्या संसारात काय चालू आहे. आणि संसारात आई म्हणून असं वाटत होतं माझीच लेकरं मारली जात आहेत. कसे क्रूरपणाने थोडीशी सुद्धा दयामाया आली नाही. आणि जे लोक सहाय्य करतात त्यांच्यावरती राजनीती करतात, असे हे अधर्मी लोक आहेत. म्हणून बाळांनो आपली काळजी घ्या आणि ह्या ठिकाणी तुमचा लढू द्या. मी सुद्धा तुमच्या पाठीशी, माझा आशीर्वाद तुम्हाला लेकरा बाळांना आहे. सोनम वांगचू यांचे सुद्धा आभारी आहे. आणि अभिजित एडकेला माझा खूप खूप आशीर्वाद आहे की असत्याशी लढतोय सत्याला घेऊन. म्हणून ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, हार्दिक आशीर्वाद. जय सच्चिदानंद.